पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने नाशिककरांसाठी एक दिलासादायक पाऊल उचलले गेलेले आहे। नाशिकच्या सातपूर भागात तब्बल 13 एकर जागेवर नाशिक निसर्ग संवर्धन केंद्र उभारण्यात आले असून आज या केंद्राचे आणि कुसमाडी पॅटर्न चला मनात झाड लावूया या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे शानदार अनावरण संपन्न झाले। हे निसर्ग संवर्धन केंद्र विजयश्री सेवा संस्था नीमा, MIDC नाशिक, वन विभाग नाशिक आणि नाशिक मधील 227 निसर्गप्रेमींच्या विविध संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नातून साकारले। या केंद्रांद्वारे पर्यावरणाचे संरक्षण आणि वृक्षारोपणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा संकल्प करण्यात आलाय। कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे कुसमाडी पॅटर्न चला मनात झाड लावूया या मोहिमेचे अनावरण जे राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमाच्या विशेष समन्वयाची जबाबदारी संदीप जाधव OSD यांनी सांभाळली। या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी व्यवस्थापन कुसमाडी पॅटर्नचे प्रणेते श्री मनोज साठे व मोहीम प्रमुख किरण भवर, आकाश आव्हाड, सौ स्वाती सोनगिरे यांनी केली आहे व यात रश्मी गवांदे, रवी वर्मा, प्रतिभा म्हस्के, सागर बैरागी, सुधा मौले, सोनाली गायकवाड, पवन बैरागी, दीपक बोरसे यांचे सहकार्य मिळाले। या ऐतिहासिक प्रसंगी नाशिक मधील पर्यावरण प्रेमी आणि निसर्गप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृक्षारोपण आणि निसर्ग संवर्धनाच्या या मोहिमेत सहभागी होण्यासाठी नाशिककर नागरिकांनी मोठा उत्साह दाखविलाय। मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला नाशिक शहरातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या। कार्यक्रमात खालील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून या उपक्रमाला पाठिंबा दिलाय। निसर्ग संवर्धन क्षेत्रातील श्री राजेश पंडित, श्री देवांग जाणी, दत्तू ढके, रमेश अय्यर, निशिकांत पगारे, मनीष बाविस्कर, जगबीर सिंग, उदय थोरात, शिरीष दणदणे, प्रवीण शिलावत, सुनील मेंढेकर, आदिनाथ ढाकणे व इतर पर्यावरण प्रेमी उपस्थित होते। तसेच हिमगौरी आहेराडके महापौर नाशिक, उपमहापौर विलास शिंदे नाशिक, तसेच प्रशासकीय स्तरावरून प्रवीण गेडाम, अध्यक्ष कुंभमेळा प्राधिकरण, शेखर सिंग, कुंभमेळा आयुक्त, करिश्मा नायर, अतिरिक्त आयुक्त, आवेश पलोड, घनकचरा विभाग, दीपक संतोष पाटील, नितीन ठाकरे, MVP, वामन दामू साठे यांसारख्या मान्यवरांनी उपस्थित राहून या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या। सदर प्रसंगी कुंभमेळा मंत्री श्री गिरीश महाजन यांनी प्रत्येक नाशिककरांनी कुंभाचा आयोजक व्हावं व या वृक्ष संवर्धन चळवळीचा भाग व्हावं असे आवाहन केलंय व सदर कुसमाडी पॅटर्न व निसर्ग संवर्धन केंद्राला हवी ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिलंय। नाशिकच्या पर्यावरणासाठी हे केंद्र एक मैलाचा दगड ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।